मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। स्वर्गवासी शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवनापासून मनपा कर्मचारी वंचितच। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाच्या पैशातून उभे राहिलेले शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन मागील 3 ते 4 वर्ष झाले वापरायोग्य झाले आहे। असे असताना देखील ते मनपा कर्मचारी यांना उपलब्ध करून दिले जात नाही। यामुळे मनपा कर्मचारी संतप्त झाले असून शिव फुले शाहू आंबेडकर विचार कर्मचारी विचार मंच पॅनेलचे प्रमुख संजय बापू जगदाळे यांनी याबाबत कामगार महासंघाच्या पदाधिकारी वर्गाला जबाबदार धरले असून महापालिकेतील सर्वच कर्मचारी वर्गांना त्यांनी या भवनासाठी दिलेल्या देणगीचा विचार करता त्यांना ते एकदा तरी मोफत वापरण्यास दिले पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे। जय शिव फुले शाहू आंबेडकर मित्रांनो, सर्वप्रथम देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या क्रांतिकारक देशभक्त आणि स्वातंत्र्य सैनिकांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो। माझ्या सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे, गेल्या 15-16 वर्षापासून आपल्या दिवाळी बोनसमधील कोट्यवधीची रक्कम आपण आपल्या थेरगावमधील कामगार भवनाच्या निर्मितीसाठी आपण खर्च केलेले आहे। अंबरभाऊ चिंचोडे अध्यक्ष असताना त्यांनी ह्या कुठल्या तरी कृतीला विरोध केला आणि ही रक्कम किंवा ह्या रक्कम कपातीपासून कामगारांची सुटका केली। सुरुवातीला रक्कम ही कपात करत असताना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवास्वप्न दाखवले गेली की बाबा तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची मुलाबाळांची लग्न हे सुद्धा थाटामाटात आणि कमी खर्चात झाली पाहिजे, यासाठी आपल्याला एका हक्काचं या शहरामध्ये कामगार भवन असलं पाहिजे, अशी वेगवेगळी स्वप्न दाखवून आपल्या भोळ्या बाबड्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या बोनसमधून कपातीच्या पैशाच्या कपातीच्या मोठ्या मानाने परवानगी दिली होती। पण मित्रांनो, आज 4 वर्ष झाले हे कामगार भवन तयार आहे। आज ह्या 4 वर्षामध्ये अनेक आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळाची लग्न ह्या दुसऱ्या मंगल कार्यामध्ये लाखो रुपये खर्च करून झालेले आहे। हे असे असताना ह्या मंगल कार्याचा वापर त्या व्यक्तींना आतापर्यंत झालेला नाही। पण असे नाही की हे कामगार भवन बंदच आहे। सर्वांना माहितच आहे किंवा नसत आवर्जून सांगतो की ह्या कामगार भवनाचा वापर राजरोसपणे चालू आहे। पण ह्याचा जो वापर आहे आम्हासाठी हा वापर केला जात नाही। हा वापर कोणासाठी होत असेल तर हे जे काही सत्ताधारी आहेत, त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी ह्या आमच्या हक्काचं जे कामगार भवन आहे, आम्ही मालक आहेत, या कामगार भवनाचा वापर ह्यांच्यासाठी केला जातो। आज सुद्धा तुम्ही जर तिथं जाऊन पाहिलं तर आज सुद्धा हे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे। असे अनेक कार्यक्रम राजरोसपणे ह्या कामगार भवनामध्ये चालू असतात। पण आज मला आवर्जून ही गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक अडचणीचा विचार न करता सुद्धा मोठ्या मनाने प्रत्येक दिवाळीच्या बोनसमधून हजारो कोटी रुपये आपण ह्या कामगार भवनासाठी दिलेले आहेत, ते कुठल्या हेतूने दिले होते? तो हेतू साध्य झालाय का? किंवा ह्या जे काय सत्ताधारी कोणी जे काही नेते मंडळी आहेत त्यांनी हेतू साध्य करून त्यांना दिलाय का? आज मागील महिन्यामध्ये सुद्धा आज या महासंघाचे माजी पदाधिकारी, पतसंस्थेचे माजी चेअरमन ह्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला। हा कुठं कार्यक्रम झाला? हा काय आम्ही जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इतर ठिकाणी जो घेतो, हॉटेलमध्ये कुठे काय मंगल कार्यालयामध्ये, त्या ठिकाणी नाही झाला। हा कार्यक्रम आमच्या हक्काच्या आम्ही मालक असलेल्या ह्याच कामगार भवनामध्ये झाला। मग तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यासाठी ह्या कामगार भवनाचा उपयोग करून देता, त्यांना फुकटमध्ये तुम्ही ते कामगार भवन वापरायला चालत देता। मग आमच्या कर्मचाऱ्यांना, इतर जे कर्मचारी सेवानिवृत्त होतो, तुम्ही त्यांना का देत नाही? जो नियम तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना लावता, जो नियम तुमच्या बगल बच्चांना लावता, तो नियम आमच्या कर्मचाऱ्यांना का लावत नाही? ह्याचा खरा मालक कोण आहे? आज मला ह्या निमित्ताने प्रकर्तेने या सर्व कर्मचाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे की आपण सजग होणार कधी? आज हा संजय जगदाळे बोलत आहे, विरोधक म्हणून बोलत नाहीये, कारण मी सुद्धा गेली 10-15 वर्षापासून त्या कामगार भवनासाठी माझ्या दिवाळीच्या बोनस मधले मी पैसे तिथे खर्च टाकलेले आहेत। ज्या पद्धतीने आम्ही मालक आहे त्या पद्धतीनं इथला प्रत्येक कर्मचारी ज्या व्यक्तींना त्या कामगार भवनाचे मग निवृत्त झाले सुद्धा असू द्या, तो सुद्धा ह्या कामगार भवनाचा मालक आहे। आज अनेक निवृत्त कर्मचारी आता येणाऱ्या काळामध्ये निवृत्त होणार आहेत, त्यांनी का त्यांचे कार्यक्रम दुसरीकडे करायचे का? त्यांनी सुद्धा लाखो रुपये खर्च घातलेत ना, मग ह्याचा लाभ कोणासाठी होतोय? हे सुद्धा सजग कर्मचारी म्हणून तुम्ही हा प्रश्न कधी विचारणार? हा संजय जगदाळे कुणाच्या तुकड्यावर, कुणाच्या भिकेवर आणि कुणाच्या दयामायावर ह्या महापालिकेमध्ये पगार घेत नाही। मी काम करतो,
जसं तुम्ही काम करता तसं मी काम करतो आणि त्या कामाचा मोबदला पगार म्हणून घेतो. त्याच्यामुळं आज कुठलीही गोष्ट असताना मी सडेतोडपणे मीच नाही बोलायचं, तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बोललं पाहिजे. पण हे चालणार किती दिवस? आज तुम्ही आम्ही मालक आहेत का? हे सत्ताधारी मालक आहेत. आज तुम्ही आसवर जाऊन बघा, त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. कार्यक्रम होऊ द्या, कार्यक्रम दुसऱ्याचे होऊ द्या, काही होऊ द्या, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण ज्या कर्मचाऱ्याला त्याची खरी गरज आहे त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही का उपलब्ध करून देत नाहीत? आज अनेक कर्मचाऱ्यांनी तिथं स्वतःचे पैसे खर्च केलेले आहेत. त्यांच्या अनेक मुलाबाळीचे लग्न झालेत. आता त्यांना ह्या कामगार भवनाचा काही उपयोग नाही, पण त्यांनी पैसे खर्च केलेत ना. तीच वेळ आता काही निवृत्त होणारे कर्मचारी आहेत, त्यातल्या सुद्धा अनेकांचे मुलाबाळीचे लग्न हे दुसरीकडे झालेले आहेत. त्यांनी पैसे खर्च केलेत ना तिथं. निदान निवृत्त होणारे जे कर्मचारी त्यांचा तरी कार्यक्रम त्या ठिकाणी फुकट झाला पाहिजे की. आम्ही असं म्हणत नाही की पूर्ण फुकट घ्या म्हणून, पण ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी इतके वर्ष या कामगार भवनासाठी पैसे दिलेले आहेत अशा प्रत्येक कामगारांना एक माफक दरामध्ये, अतिशय माफक दरामध्ये ह्या कामगार भवनामध्ये किंवा ह्या कामगार भवनाचा वापर त्यांच्यासाठी झाला पाहिजे. त्यांच्यासाठीच नाही, जे निवृत्त कर्मचारी झालेले आहेत त्यांना ह्या कर्मचाऱ्याचा एकदाही लाभ घेता आला नाही, अशा सुद्धा निवृत्त कर्मचाऱ्याला अतिशय माफक दरामध्ये, मी म्हणतो माफक दर सोडून द्या, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, जे कोणी कर्मचारी निवृत्त होईल ना त्यांना फुकटमध्ये ह्या कामगार भवनाचा वापर झाला पाहिजे. तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्याची सेवानिवृत्तीचे कार्यक्रम काय म्हणून तिथे घेतले? त्यांच्याकडून तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही कुठलं कर आकारला का? त्यांना काय शुल्क आकारलं का? काय आकारलं का? बरं आकारलं असेल तर जे काय आकारलंय ना त्याच पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या कामगार भवनाचा उपयोग झाला पाहिजे. माझी तर सरळ मागणी आहे, शुल्क विल्क काय नाही, जे बी निवृत्त कर्मचारी होतील अशा सर्वांचा कार्यक्रम, निवृत्तीचा कार्यक्रम हक्काने ह्या कामगार भवनामध्ये थाटामाटात झाला पाहिजे. सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, कर्मचारी मित्रांनो तुम्ही सजग व्हा. सजग होऊन कधीतरी ह्या जे काय आपल्या समस्या अडचणी चालू आहे त्याचा वाचा कधी फोडणार तुम्ही? आज प्रत्येक कर्मचारी त्रस्त आहे, आर्थिक समस्यांनी त्रस्त आहे, कोणी पदोन्नतीने त्रस्त आहे, कोणी धन्वंतरीच्या योजनामधले जे काय घोटाळे करून ठेवले, जे काय त्यातलं किचकट प्रक्रिया केलेली काय सगळी केलेली आहे, त्यासाठी काही जीव घालवलेत. आज सुद्धा अनेक वर्ग 4 मधला कर्मचारी असेल, वर्ग 3 मधला कर्मचारी असेल, ह्यांनी अनेक सोनं नाणं घेऊन आज उपचार करतायत. हे बोलायचं नाही कोणी. आज आम्ही बोललो की आम्ही विरोधक ठरतो. ह्यात विरोधका संबंध कुठे येतो? जी वस्तुस्थिती आहे जी मी मांडतो, मी म्हणतो ना, मी जी काय बोललो त्या विश्वास ठेवू नका. तुम्हाला सुद्धा डोळे आहेत, तुम्हाला सुद्धा बुद्धी दिलेल्या आहेत, तुम्हाला तुमचे स्वतःचे स्वातंत्र्य आहे, तुमचे विचार आहे. त्या विवेक सदविवेक बुद्धीला जागृत होणे ना, जे काही चाललंय खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुमच्या बुद्धीला विचारा. आणि सर्वांना विनंती करतोय, आज काही झालं तर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सजग होऊन जे चुकीचं आहे त्या चुकीच्या गोष्टीला तीव्रपणे विरोध केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.